बीजेपीच्या झुरळांवर आपण खूप दिवसात बोललोच नाही ना। तुम्हाला प्रश्न पडू शकतो, अरे ही झुरळं गेली कुठे, कुठे गायब झाली आहेत? दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या जमलेली आहे। आता पुन्हा एकदा या झुरळांनी आपल्याला त्यांच्यावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार। या झुरळांचा म्होरक्या अभिजित दिपके याने वेगवेगळ्या राज्यात जाऊन झुरळांना एकत्र आणलं, आंदोलनं केली, नारेबाजी, घोषणाबाजी सगळं काही केलं। म्हणजे एका ठिकाणी तर त्याने मार पण खाल्ला। आता अभिजित दिपके नीट पेपर फुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जून पासून जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन करतोय। अभिजित दिपके याने काही थेट अन्नत्याग उपोषण वगैरे केलेलं नाहीये, पण सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी झुरळांना पाठिंबा म्हणून 28 जून पासून जंतर मंतरवर अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। आता हे आंदोलन कमी आणि झुरळांची पिकनिकच जास्त वाटते। मस्त मजा करतायत ही झुरळं। म्हणजे बिर्याणी काय, गरमागरम पकोडे, गरमागरम समोसे, चहा, कॉफी, क्रिकेट, फुटबॉल, आयटम सॉन्ग वर डान्स, गांजा, अहो काय नाहीये तिथे, नुसता धुमाकूळ, नुसती मजा। असं कोणतं आंदोलन असतं बरं? म्हणजे आंदोलन म्हटलं की ते अन्नत्याग असतं किंवा तिथे उपोषण असतं, नारेबाजी करत असतात, पण यांचं असं नाहीये। धमाल पिकनिक चालू आहे। चला तर आजच्या भागात जंतर मंतरवर नेमकी या झुरळांची काय मजा मस्ती चालू आहे तेच आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी ना पेटपूजेपासून सुरुवात करू, म्हणजे खाद्य पदार्थांपासून सुरुवात करू। ही झुरळं कशी ताव मारतायत हे पाहूया। अहो खाण्याची नुसती चंगळे, एक एक व्हिडिओ पहा। अभिजीत भाई फंडेड फूड है, फंडेड फूड है। अरे बताओ बताओ। जिद है जीतने की, रुकना नहीं, आंधी में भी जलना है। भाई आज सुबह की चाय अमन भाई के साथ। ये अमन भाई हमारे जो डेली लगे हुए रहते हैं सुबह और शाम में। चौदह दिन हो गए हैं इस प्रोटेस्ट को चलते हुए और देखिए जुनेद भाई की सेवा खत्म नहीं हो रही है, लगातार सेवा जारी है। आप देख सकते हैं आज समोसा वितरण कर रहे हैं जुनेद भाई। पाहिलं, मुस्लिम बांधव बिर्याणी समोसे देतायत, हा अभिजित दिपके गरमागरम पकोडे खातोय, गरमागरम चहा आहे आणि खाण्यावरती झुरळं कशी तुटून पडलीत पहा। आता हे आंदोलन आहे की जंतर मंतरवरची खाऊ गल्ली आहे तेच कळत नाहीये। शेवटी त्या सोनम वांगचुक यांना जरा सांगावं लागलं, अरे बाबांनो जरा बास करा, थोडं कमी खा, आंदोलनाकडे पण लक्ष द्या। याची आठवण त्यांना करून द्यावी लागली। कि आप लोग क्या करते हैं? आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं। वो मुझे थोड़ा दुखद लगता है। मैं चाहता हूं कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें। यहाँ जब आते हैं तो एक दिन का हमारे संवेदना में, सपोर्ट में दिन का कम से कम अनशन करें। हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना मला काही प्रश्न पडले। म्हणजे हे जे टोपीवाले मुस्लिम बांधव आहेत ते या आंदोलनात काय करतायत, त्यांचं काय काम आहे? मुळात एवढा खर्च या आंदोलनावर नेमकं कोण करतंय? ही बिर्याणीची दावत, गरमागरम पकोडे नेमके कुठून येत आहेत? सगळंच गौड बंगाले। आता हे आंदोलन जरा वेगळ्याच दिशेने चाललंय, वेगळंच वळण घेतंय, म्हणजे शाहीन बाग पार्ट 2 असं वाटायला लागलंय। खाण्याचा भाग झाला, आता येऊया त्यांच्या कलागुणांकडे, त्यांच्या डान्सकडे। काय ती झुरळं, काय त्यांचा डान्स, काय ती गाणी, आहाहा, एकेकातले कलागुण असे बाहेर येत आहेत। त्या झुरळांमधल्या 2 मुली देसरंगीलावर नाचतायत।
तो सीजेपीचा सहप्रवक्ता विजेता दहिया आरे प्रीतम प्यारे या आयटम सॉन्ग वर नाचतोय. शिक्षण व्यवस्थेवर ही झुरळं मुद्दा उपस्थित करत होते. म्हणजे मूळ त्यांचं आंदोलन हे नीट पेपर फुटीपासून चालू झालं होतं. पण त्यांचा वेडेपणा काय चालू आहे हे आपण पाहतोच आहे. नीटचा मुद्दा भलतीकडेच नेलाय आणि यांच्या मागण्या तर ऐका. ट्रांस बिल वापस लेना होगा, बिल वापस लेना होगा. इनकलाब, इनकलाब. हमें सेल्फ आइडेंटिफिकेशन का अधिकार चाहिए. आंदोलन कशासाठी, मागण्या काय, म्हणजे सगळेच जण आपले देशविरोधी अजेंडे जे आहेत ना ते यामध्ये घुसवतायत. आणि नाव काय दिलंय? नीट पेपर फुटीचं. आणि राजीनामा कोणाचा घेतायत तर शिक्षण मंत्र्यांचा. नशा पण चालू आहे बरं का, बघा जरा. Thank you so much for being here this late. ग्रेट ग्रेट. You are doing very well. We all are doing very well. अजी खाना खा लिया? आता आंदोलनात येऊन अशा प्रकारे नशा करणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या तरुणाईला देशाच्या प्रश्नांचं किंवा देशाविषयी काही वाटत असेल असं वाटतं का हो? त्यांना काही देशातल्या समस्यांविषयी देणं घेणं असेल असं तुम्हाला खरंच वाटतं? म्हणजे ही मुलं देशाचा विचार करत असतील? अवघडच आहे एकूण. आता ना एक कॉमेडी मुलाखत दाखवते. हा झुरळांचा म्होरक्या अभिजित दिपके एका मोठ्या नेत्यासारखे अशी उत्तरं देतोय. म्हणजे काय त्याची उत्तरं, काय ते समोरून येणारे प्रश्न जरा ऐका. मैं सुबह उठता हूँ, ये लोग नारा शुरू करते धर्मेंद्र प्रधान से, अमर भाई उठने तो दो, उठने तो दो यार, मुंह तो धोने दो. वो धर्मेंद्र प्रधान को भी नहीं उठने देंगे. मैं जा रहा हूँ मुंह धोने के लिए, ये जा रहे धर्मेंद्र प्रधान से. मैं बोला भाई मुंह पर पानी मारने जा रहा हूँ यार. बाथरूम तो फिर दोस्त के घर ही जाना दोस्त के घर ही जाना. इधर थोड़ी जाएगा तू पार्टी करने. मैंने ट्राई करा, नहीं. पानी नहीं आ रहा था, क्या करूंगा. नहीं आई एम टॉकिंग अबाउट प्रिवेसी. है तो ठीक, मैं तो प्रिवेसी की बात कर रहा हूँ. है तो ठीक ही, मैं इसमें गया हूँ कई बार. हाँ एनडीएमसी का ही है. नहीं मैंने भी ट्राई करा था बट भूख हड़ताल भी सोच रहे हो? नहीं भूख हड़ताल मैं तो मुझे नहीं लगता यार मेरे बस की. माइग्रेन का प्रॉब्लम है यार. मेरी माँ तो वही बोलती है कि तेरे को टाइम पर खाना ना आ जाए तू सर पकड़ लेता है अपना, क्या कर रहा है तू अभी. काय यांचे विचार, काय यांचा ऍटिट्यूड. म्हणजे 4 राज्यात जाऊन आंदोलन काय केलं, नारेबाजी काय केली, स्वतःला मोठे नेतेच समजायला लागले हे. म्हणजे सकाळी उठल्यापासूनच ही मुलं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राजीनामा ओरडतात. अरे उठणे तो दो यार असं हा म्हणतोय. म्हणजे तुम्ही आंदोलनाला गेला आहात की झोपा काढायला गेला आहात? बरं हा मध्येच गाडीत बसून दुसरीकडे पण जाऊन येतो. मैं दोनों को भेज दिया, पर दोनों पे से कर लेंगे. भाई टी शर्ट दे दो, टी शर्ट पहन कर हाँ तो मैं थोड़ी देर में. ओके ओके भाई, आराम करिए, बाय. भेज रहा हूँ मैं. म्हणजे हा छान आवरून येत असेल, खाऊन पिऊन येत असेल, मग हा आंदोलनात येतो. बरं तिथल्या ज्या काही मुली आहेत त्या याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अगदी बेचैन असतात, त्याच्यासोबत सेल्फी वगैरे घेतात. आणि हा पण मुलींना सेल्फी देतो, मुलांना देतच नाही. याचा काहीतरी एक वेगळा स्वॅग आहे. म्हणजे तुमचा जो खरा अजेंडा आहे ना तो या सगळ्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे खरं म्हणजे समोरच आलाय. बरं झालं तुम्ही 20 जून पासून तिथे बसलेला आहात. अशा माथी फिरलेल्या आणि माथी फिरवणाऱ्या तरुणांच्या हातात जर आपला देश गेला तर काय होईल याचा जरा विचार करा. आता ही झुरळं किती भरकटलेली आहेत आणि त्यांचा वेडेपणा कुठल्या स्तराला गेलाय ते सुद्धा बघा. शिक्षण व्यवस्थेच्या नावाने यांनी प्रेतयात्रा काढली आहे आणि एक झुरळ शिक्षण मंत्री कुठे राहतात हे बघत फिरतोय. बघा. धर्मेंद्र प्रधान ने मार दिया. अरे गला घोट दिया धर्मेंद्र प्रधान ने.
क्या कर देंगे? वायरस लगा देंगे। वायरस लगा देंगे। ये सबसे बड़ा धर्मेंद्र प्रधान के घर की रास्ता दिखाओ। आओ आओ आओ। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। आराम से। धर्मेंद्र प्रधान इधर है क्या? नहीं नहीं इधर। धर्मेंद्र प्रधान कहाँ हो तुम? हम ढूंढ रहे हैं तुम्हें। धर्मेंद्र प्रधान है क्या? कहाँ है? अरे धर्मेंद्र प्रधान है क्या भैया? अहो असे खूप व्हिडिओ आहे, म्हणजे असे एक एक व्हिडिओ जर मी दाखवत बसली ना तर आपल्याला एक दिवस सुद्धा कमी पडेल. याला ना शुद्ध भाषेत वेडेपणा असं म्हणतात. तरुणांची माथी भडकवण्याचं काम चालू आहे. पण या सगळ्या वेडेपणाला एका मुलाने बरोबर उत्तर दिले. आप युवा हैं, कॉकरोच हैं? नहीं मैं आपको कीड़ा मकोड़ा लग रहा हूँ? मैं आपको कहीं कॉकरोच दिखाई दे रहा हूँ? मैं इंसान हूँ भाई. मैं कीड़े मकोड़ों को सपोर्ट नहीं करता. लेकिन युवाओं की पार्टी है कॉकरोच जनता पार्टी. भाई हमारे देश में छत्रपति शिवाजी महाराज इस देश के लिए लड़े, तो हम उनके राह पे चलेंगे? कीड़े मकोड़े थोड़ी बनेंगे भाई. हमारे देश वाले भाई शेर बनना है तो शेर बनो ना. ये लोग कीड़े मकोड़े बने जो नाली में रहता है. बताइए, हमारे देश के अंदर में युवाओं का जो नाम खराब कर रहे हैं ये कीड़े मकोड़े मीठे वहाँ पे जाके अपने ताली बजा के नाच रहे, डफली बजा रहे, इनका समर्थन हम नहीं करते हैं. लेकिन कॉकरोच जनता पार्टी जब हमारे चीफ जस्टिस सूर्यकांत ने खुद युवाओं को कॉकरोच कहा तब जाके बनी. उन्होंने कहा था जो बेरोजगार हैं वो कॉकरोच हैं, जो किसी काम के लिए निकम्मे हैं. अब ये 3 दिन से पड़े हुए हैं. नीट का पेपर आज था ना 22 तारीख को नीट का पेपर था और तुम लोग वहाँ पड़े हुए हो हैं. तो मतलब नीट का अगर ये नीट वाले होते तो जाके पेपर देते ना, वहाँ पे क्यों पड़े हुए हैं? और छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आम्ही चालतो, अशा किड्यांना आम्ही महत्व देत नाही. त्या मुलाने जे उत्तर दिलंय ना ते अगदी खरंय. म्हणजे अशी कितीही झुरळं जंतर मंतरवर आली ना तरी देशाचं काहीही वाकडं करू शकत नाही किंवा देशातल्या तरुणांमध्ये असंतोष पसरवू शकत नाही. तुमचं चालू द्या, बिर्याणीवर ताव मारणं, खेळ, डान्स, नारेबाजी सगळं चालू द्या. कोणाला काहीही वाटणार नाही. मनोरंजन म्हणून आम्ही याकडे पाहतो. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.